गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जातीव्यवस्थेची समीक्षा, यामध्ये जातीव्यवस्थेची आर्थिक समीक्षा, राजकीय समीक्षा आणि सामाजिक समीक्षा अशा तीन वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आणि वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून जातीव्यवस्थेची समीक्षा समजून घेतली. तिथं डॉक्टर आंबेडकर यांचे आपल्या सिलेबसमधले दोन्ही सिद्धांत आपण संपवले. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या विचारवंताकडे जाऊयात. आपले पुढचे विचारवंत म्हणजे समाजशास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर G.S. घुर्ये, म्हणजे गोविंद सदाशिव घुर्ये. तुम्ही समाजशास्त्राचा जनक म्हणून ऑगस्ट कॉम्त अशा प्रकारचं एक विधान ऐकलं असेल का? तर समाजशास्त्राच्या या शब्दाच्या उत्पत्तीची जी काही भूमिका आहे किंवा श्रेय ते ऑगस्ट कॉम्त यांच्याकडे जातं आणि म्हणूनच ऑगस्ट कॉम्त यांना समाजशास्त्राचा जनक म्हटलं जातं. अगदी त्याचप्रमाणे भारतीय समाजशास्त्राचा जनक म्हणून डॉक्टर G.S. घुर्ये यांना ओळखलं जातं. म्हणजे जागतिक पातळीवर समाजशास्त्रामध्ये जी भूमिका किंवा जे स्थान डॉक्टर ऑगस्ट कॉम्त यांचं आहे, अगदी भारतीय समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करता तेच स्थान डॉक्टर G.S. घुर्ये यांचंसुद्धा आहे. भारतात समाजशास्त्र हा विषय विद्यापीठीय पातळीवर सर्वप्रथम शिकवण्याचं श्रेय जातं डॉक्टर G.S. घुर्ये यांच्याकडे. मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम समाजशास्त्र हा विषय शिकवायला सुरुवात झाली. योगायोगानं नुकतीच 100 वर्ष या घटनेला पूर्ण झालेली आहेत. 1920मध्ये त्या ठिकाणी मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्र या विषयाला शिकवायला डॉक्टर G.S. घुर्ये यांच्या माध्यमातून सुरुवात झाली होती. आता 101वं वर्ष त्या घटनेला चालू आहे. साधारणपणे आपल्याकडं तत्पूर्वी की त्यापूर्वीपर्यंत समाजशास्त्र हा विषय एक सब्जेक्ट म्हणून नाही, विषय म्हणून नाही, तर एक मानववंशशास्त्राची उपशाखा म्हणून शिकवला जात होता. त्यामुळं मानवशास्त्राची शाखा म्हणून शिकवला जात होता. त्यामुळं साहजिकच आहे तो तितकासा काही डेव्हलप झालेला नव्हता. परंतु स्वतंत्रपणे समाजशास्त्र या विषयाला शिकवायला सुरुवात झाली आणि मागच्या 100 वर्षात समाजशास्त्राची प्रगती होऊन भारतभर प्रत्येक विद्यापीठामध्ये समाजशास्त्र हा विषय शिकवला जातो. याचं श्रेय जातं ते डॉक्टर G.S. घुर्ये यांच्याकडे, कारण मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम हा विषय त्यांच्या नेतृत्वात शिकवायला सुरुवात झालेली होती. त्यावर अनेक गोष्टी चर्चा करता येण्यासारख्या, परंतु आपण त्यावर चर्चा नाही करणार. मी जी PDF तुम्हाला पाठवेल डॉक्टर G.S. घुर्ये यांच्या विचारांची, त्यामध्ये त्यांच्याबद्दलच्या सगळ्या डिटेल्स असतील त्या तुम्हाला पाहायला मिळतीलच. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो मुद्दा समजून घेणार आहोत तो म्हणजे घुर्येंनी जातीव्यवस्थेसंदर्भात केलेल्या अभ्यासाबद्दल. म्हणजे ॲक्च्युली घुर्येंचे जे सिद्धांत किंवा जे विचार आपण पाहणार आहोत ते कास्ट सिस्टीमबद्दल. मुळात आपला हा चॅप्टरच कास्ट आणि कास्टशी रिलेटेड अशा प्रकारचे मुद्दे समजून घेण्यासारखा आहे किंवा घेण्यासाठी आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भात जी चर्चा आपण केली ती कास्टच्या संदर्भातच केली आणि घुर्येंच्या संदर्भात जी चर्चा करणार आहोत तीसुद्धा कास्ट या संदर्भातच किंवा जात या संदर्भातच करणार आहोत. घुर्येंनी जाती आणि उपजातींच्या निर्मितीची कारणे किंवा निर्मितीचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे आणि सोबतच जातीव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट केलेली आहेत. मागच्या 100 वर्षात जेव्हापासून घुर्येंनी ही मांडणी केलेली आहे तेव्हापासून आजपर्यंत जातीव्यवस्थेची हीच वैशिष्ट्ये प्रमाण मानली जातात आणि याच वैशिष्ट्यांना त्या ठिकाणी जातीव्यवस्थेची वैशिष्ट्ये म्हणून शिकवलं जातं किंवा अभ्यासलं जातं. आता घुर्येंनी जी 6 जातीव्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगितली त्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे, ती म्हणजे ही जी वैशिष्ट्ये घुर्येंनी मांडलेली आहेत ती स्वातंत्र्यपूर्व कालखंडातली, त्याला आता खूप वर्ष झालेली आहेत. इतक्या वर्षात सामाजिक स्थिती जशास तशी राहील हे शक्य नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सामाजिक स्थिती आणि परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे.
आणि साहजिकच आहे. त्यामुळं कास्ट सिस्टीम जाती व्यवस्थेच्या स्वरूपातही अनेक बदल झालेले आहेत. त्यामुळे जी वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत ती वैशिष्ट्ये जशास तशी आजच्या सामाजिक स्थितीला लागू पडतील असं म्हणता येणार नाही. त्यातली काही वैशिष्ट्य आज आहेत किंवा ती किमान स्वरूप बदलून आजही आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अस्तित्व टिकून आहेत, तर काही वैशिष्ट्ये ही आता नामशेष झालेली आहेत, तर काही वैशिष्ट्यांचा प्रभाव आता कमी होत चाललेला आहे. असं जरी असलं तरी आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. एक सूचक आणि सजग अभ्यासक म्हणून आपण यावर चर्चाही करूयात आणि समजून घ्यायचा प्रयत्न करूयात की कोणती वैशिष्ट्ये ही आज या ठिकाणी लागू आहेत आणि कोणती वैशिष्ट्ये ही कुठंतरी आता गैरलागू स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतील किंवा झालेली आपल्याला पाहायला मिळतील. तर यामध्ये आपण जे काही 6 वैशिष्ट्ये पाहणार आहोत त्यातल्या 2 वैशिष्ट्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे भारतीय समाजाचे खंडात्मक विभाजन. आता एका शब्दाचा विचार करू शकतो आपण. भारतीय समाज तर माहितीच. खंडात्मक विभाजन म्हणजे काय? विभाजन म्हणजे डिवायडेशन किंवा तुकडे, आणि खंडात्मक म्हणजे खंड म्हणजे थोडक्यात एक प्रकारे तुकड्यामध्ये झालेलं विभाजन किंवा तुकड्यांमध्ये झालेली विभागणी. ते म्हणतात की भारतीय समाज हा एक संघ समाज नाही आहे, तर तुकड्यामध्ये विभागलेला समाज आहे. आणि तो कशाच्या आधारे? तर तो जातीच्या आधारे. आजच्या उपलब्ध आकडेवारीचा विचार जर केला तर 6,000-6,500 जाती भारतीय समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या पाहायला मिळतील. या जातीव्यतिरिक्त इतरही काही गोष्टी आहेत आपल्याकडं की ज्यांचं अस्तित्व आपल्याकडं पाहायला मिळतं. अनेक धर्म आहेत, त्या धर्मांमध्ये वेगवेगळे पंथ आहेत आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याकडं एवढी मोठी जातींची जी संख्या आपल्याकडं पाहायला मिळते, हजारो अशा जाती आपल्याकडं ज्या पाहायला मिळतात, त्या जातींच्या अनुषंगानंच गुरिये मांडणी करतात की भारतीय समाजाची खंडात्मक अशा स्वरूपाची विभागणी झालेली किंवा डिवायडेशन झालेलं आहे. काय की इतका मोठा जातीगटांचा आकार आहे, परंतु हे जातीगट केवळ गट म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत अशातला भाग नाही आहे, तर हे सगळेच गट एकमेकांपासून सामाजिक अंतर, सामाजिक दूरी पाळून असतात. म्हणजे या जातींमध्ये एक प्रकारची अशी एक भावना आहे किंवा जातीच्या निर्मिती वेगळीच त्या गोष्टीची रचना केली गेलेली होती की सर्वच जाती वेगवेगळ्या गटांमध्ये डिवाईड केलेल्या आहेत, परंतु केवळ ते डिवायडेशन नाही आहे, तर त्या ठिकाणी श्रेष्ठता आणि कनिष्ठतेची भावनासुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक जातीला एक विशिष्ट सामाजिक स्थान दिलं गेलं आणि त्यामुळे झालं असं की या जाती श्रेष्ठतेच्या आणि कनिष्ठतेच्या क्रमवारीमध्ये डिवाईड झालेल्या आहेत. एखादी जात जी एका सामाजिक स्थानावर आहे तिथं असताना दुसरी जात तिच्यापेक्षा वरच्या सामाजिक स्थानावर आहे किंवा आणखीन एखादी जात तिच्यापेक्षा खालच्या सामाजिक स्थानावर आहे. म्हणजे एक प्रकारे अशा प्रकारे जातींची उतरंड लावलेली आहे आणि त्यामुळं प्रत्येक जात ही आपल्यापेक्षा वर असणाऱ्या किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानल्या गेलेल्या जातीकडं न पाहता आपल्यापेक्षा कनिष्ठ मानलेल्या जातीकडं पाहूनच त्या ठिकाणी समाधानी होती. आणि मग अशा प्रकारे आपल्यापेक्षा कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीला ती आपल्या जवळ करणं किंवा तिच्या जवळ जाणं शक्य नव्हतं. त्यामुळं कायम अशा प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग म्हणू आपण त्याला, एक प्रकारचं या जातींमध्ये पाहायला मिळालं. या जाती कधीही एकमेकांच्या जवळ जाऊ शकले नाही, एकमेकांना जवळ करू शकले नाही किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारची एक युनिटी जी असते, एक सोसायटी म्हणून, एक समाज म्हणून ती युनिटी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळं साहजिकच या जाती कायम एकमेकांपासून दूर राहिल्या आणि या दूरीकरणाला, या वेगळ्या असणाऱ्या अस्तित्वालाच या ठिकाणी डॉक्टर घुरिये म्हणतात समाजाचं खंडात्मक स्वरूपात झालेलं विभाजन. आता हे जे गट होते या गटांनी स्वतःपुरते स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याची सुद्धा व्यवस्था निर्माण केली होती. म्हणजे असंही नाही की या गटांना किंवा जातींना एकमेकांवर अवलंबून राहावं लागलं आणि त्या अवलंबित्वामुळं ते एकमेकांच्या जवळ येतील असंही नव्हतं. जातीच्या आतच जातीच्या गरजा पूर्ण होतील याचीसुद्धा त्या ठिकाणी काळजी घेतली गेली होती. विवाहाचे नियम जे बनवले होते त्या नियमातच एक गोष्ट क्लिअर केली होती की विवाहाचा जोडीदार हा जातीतूनच निवडला जावा. त्यामुळं साहजिकच आहे, विवाहाचा जोडीदार जेव्हा जातीतूनच निवडला जायचा तेव्हा ती विवाहाची गरज जातीतच त्या ठिकाणी पूर्ण व्हायची. शिवाय सांस्कृतिक गरजा असतील, त्या गरजा म्हणजे सणवार, उत्सव, समारंभ
अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीसाठी सुद्धा त्या ठिकाणी जातीवरच अवलंबून राहता येईल, जातीच्या बाहेर पाहायची गरज पडणार नाही याची व्यवस्था केली गेली होती. शिवाय सामाजिक नियंत्रण, समाजातल्या आपल्या गट असणाऱ्या गटातील सदस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जातीच्या पंचायती बनवल्या गेल्या होत्या, ज्यांना जात पंचायती म्हटलं जायचं. या जात पंचायतीच्या माध्यमातून जातीवर नियंत्रण आणि जातीतल्या सर्व घटनाक्रमांवर नियंत्रण ठेवलं जायचं आणि परिणामी सामाजिक नियंत्रणाची सुद्धा त्या ठिकाणी गरज जातीमध्येच त्या ठिकाणी भागवली जायची. राजकीय आणि आर्थिक संबंध असतील किंवा वर्तन व्यवहारांचं पालन करणं असेल, या सगळ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जातीच्या आतच गरजा पूर्ण होतील याची त्या ठिकाणी सोय करून ठेवलेली होती आणि त्यासाठी जात पंचायती खंबीर होत्या. जात पंचायतीच्या माध्यमातून जातीतल्या प्रमुख आणि वरिष्ठ अशा 5 लोकांना पंच म्हणून निवडलं जायचं आणि जातीचे नियम सदस्यांकडून पाळले जातील यावर या जात पंचायतीच्या आणि पंचांच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाईल, नियंत्रण ठेवलं जाईल. त्यामुळे झालं असं की या जाती एक प्रकारे स्वतंत्र गड बनल्यासारख्या बनल्या की अभेद्य अशा या जातींच्या आत कोणाला प्रवेश नाही आणि जातीच्या बाहेरसुद्धा कोणाला त्या ठिकाणी एक्झिट म्हणजे जाता येणार नाही, अशा प्रकारची एक कडक बंधनं त्या ठिकाणी जातींवर लादली गेली होती. त्यामुळे प्रत्येक जात ही त्या ठिकाणी स्वतंत्र आणि वेगळी अशी उठून दिसत होती आणि याच धाग्याला पकडून डॉक्टर G.S. घुरे म्हणतात की भारतातील जाती खंडात्मक स्वरूपात डिवाईड झाल्या होत्या, त्या एकमेकांच्या जवळ येऊ शकल्या नाही. तसं स्वरूप अजूनही आपण समजून घेऊ शकतो की आजही आपल्याकडं आपण लोकशाही पद्धतीनं निवडणुका लढवतो, परंतु आजही आपण पाहतो की इथं उमेदवार निवडतानासुद्धा जात पाहिली जाते, मतदान करतानासुद्धा जातच पाहिली जाते. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की ही काही झापडबंद जात आहे, तिचं उच्चाटन अजूनही झालेलं नाही आहे आणि अशा प्रकारचं खंडात्मक स्वरूपाचं डिवायडेशन, विभाजन या जातीच्या अनुषंगानं भारतीय समाजाचं झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. हे पहिलं वैशिष्ट्य डॉक्टर G.S. घुरेंनी या ठिकाणी मांडलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य ते मांडतात, म्हणजे थोडक्यात जर आपण चर्चा करतो त्या पद्धतीनं जर विचार करायचा आपल्याला प्रत्येक वैशिष्ट्यानंतर की खरंच एखादं वैशिष्ट्य अजूनही लागू पडतं का, तर चर्चेअंती आपण म्हणू शकतो की हे वैशिष्ट्य, जे पहिलं वैशिष्ट्य आपण चर्चेला घेतलं होतं, भारतीय समाजाचं खंडात्मक विभाजन, ते बऱ्याच प्रमाणामध्ये, पूर्णपणे पूर्वीसारखं नाही पण बऱ्याच अंशी आजही लागू असलेलं पाहायला मिळतं. कारण आजही विवाहासाठी जोडीदार हा जातीतूनच निवडला जातो. सण उत्सव समारंभविषयक ज्या गरजा आहेत त्या जातीमध्येच त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि अजूनही जातीचे गट हे ठळकपणे उठून दिसतात. श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना पूर्णपणे अजून लोप पावलेली नाही आहे आणि यामुळे आपण म्हणू शकतो की पहिल्यासारखं पूर्णपणे नाही पण बऱ्याच अंशी हे वैशिष्ट्य आज लागू पडतं. दुसरं वैशिष्ट्य ज्यावर आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारित श्रेणी रचना. श्रेष्ठ कनिष्ठता म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच, उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारची जी भावना असते. आता या सगळ्या कल्पना असतात, परंतु जाती व्यवस्थेमध्ये या कल्पनांनासुद्धा खूप महत्त्व होतं. कोणी कोणापेक्षा श्रेष्ठ नसतो, कोणी कोणापेक्षा कनिष्ठ नसतो. जन्मानं काही कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरणार नाही आहे, कारण श्रेष्ठत्व कनिष्ठत्व खऱ्या अर्थानं त्याच्या व्यक्तीच्या कर्मावर ठरेल. नंतरच्या काळामध्ये त्याला मिळालेल्या संधीच्या आधारे त्यानं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं तर आपोआपच तो श्रेष्ठ ठरेल. परंतु जाती व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची संधीच उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळं साहजिकच आहे, तो ज्या कुटुंबात जन्माला आलेला आहे त्या कुटुंबाचा दर्जा हा कायम त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सांभाळावा लागेल किंवा त्याच दर्जामध्ये त्याला जीवन जगावं लागेल. कारण तो दर्जा, ती स्थिती, ते स्थान बदलण्याची संधीच त्याला त्या ठिकाणी दिली जात नव्हती. आता मुद्दा हा काय, श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारित श्रेणी रचना, म्हणजे एक प्रकारची रचना केली होती श्रेणीच्या आधारे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जातींची, की ज्यामध्ये प्रत्येक जातीला श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा प्रकारच्या उतरंडीमध्ये, श्रेणीमध्ये, चढत्या उतरत्या क्रमामध्ये त्या ठिकाणी ठेवलं गेलं होतं. आधीच्या मुद्द्यात आपण जो एक शब्द वापरला होता की एक जात मध्यम, एक जात श्रेष्ठ, एक जात कनिष्ठ अशा प्रकारची रचना जातींची केली गेली होती. कुठलीही जात ही दुसऱ्या एखाद्या जातीच्या सामाजिकदृष्ट्या बरोबरीची नव्हती, तर ती एकतर दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ तरी होती किंवा कनिष्ठ तरी होती.
आता अशा वेळी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारी जात आपल्याला कमी लेखते, आपल्याला तुच्छ लेखते, याबद्दल जे दुःख आहे त्या दुःखापेक्षाही जास्त आपल्यापेक्षा कुठली तरी एखादी जात कनिष्ठ आहे आणि आपण तिच्यापेक्षा वरिष्ठ आहोत याचं समाधान मोठं होतं जातींमध्ये. त्यामुळे प्रत्येक जात ही वर न पाहता खालीच पाहत होती. वरच्या अन्यायाकडे, अत्याचाराकडे दुर्लक्ष करून खालच्यांवर अन्याय अत्याचार करण्यामध्येच त्या जातीचं समाधान त्या ठिकाणी सामावलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे परिणामी असं पाहायला मिळालं की या ठिकाणची जातीची श्रेष्ठतेची आणि कनिष्ठतेची जी काही श्रेणी रचना आहे ती मोडूच शकली नाही, ती कायम जशाच तशीच राहिली. कारण प्रत्येक जातीला आपल्यापेक्षा कोणीतरी खाली आहे, आपल्यापेक्षा कोणीतरी कनिष्ठ आहे यातच समाधान होतं. आणि तो जो एक अधिकार मिळाला होता प्रत्येक जातीला की आपल्यापेक्षा कोणीतरी कनिष्ठ आहे आणि त्यावर आपण वर्चस्व गाजवू शकतो, ते वर्चस्व कुणाही जातीला या ठिकाणी गमवायचं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक जातीला त्या ठिकाणी जाती व्यवस्था कुठंतरी ती टिकून ठेवण्यामध्ये रस असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचदा चर्चा करताना आपण म्हणत असतो की फक्त उच्च आणि श्रेष्ठ जातींचाच जातीव्यवस्थेमध्ये फायदा होता आणि म्हणूनच त्यांनी जातीव्यवस्था जिवंत ठेवली. परंतु हे अर्धसत्य आहे. जवळपास सर्वच जाती काही ना काही प्रमाणामध्ये, काही ना काही अंशी ही जातीव्यवस्था टिकून ठेवण्याला जबाबदार असलेल्या पाहायला मिळतील. कारण प्रत्येक जातीला आपल्यापेक्षा खाली कुणीतरी आहे आणि आपण त्यावर वर्चस्व गाजवू शकतो, आपण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, या गोष्टीचं जास्त समाधान होतं. ते समाधान आणि ते वर्चस्व कुणालाही गमवायचं नव्हतं. त्यामुळे ही जी श्रेष्ठतेची आणि कनिष्ठतेची रचना जाती व्यवस्थेमध्ये केलेली होती ती अभेद्य अशी होती, ती भेदता आली नाही जातींना कुठल्याही. त्यामुळं अशा प्रकारच्या श्रेणी रचनेनं जाती व्यवस्था असं म्हणू शकतो आपण की हजारो वर्ष अबाधित ठेवली, टिकवून ठेवली. हे वैशिष्ट्य आता कुठंतरी आपण संविधान स्वीकारलं आणि कायद्यानं अशा प्रकारच्या मानसिकतेवर, अशा प्रकारच्या वर्तनावर बंदी आणली, पण असं जरी असलं तरी हे वैशिष्ट्य पूर्णपणे लोप पावलेलं नाही आहे. काही अंशी अजूनही अशा प्रकारची श्रेष्ठतेची, कनिष्ठतेची काही अंशी म्हणण्यापेक्षा आपण महाराष्ट्रात राहतो आहे म्हणून आपल्याला तितकासा अनुभव घेता येत नाही. पण UP, बिहार, झारखंड, छत्तीसगड अशा प्रकारच्या मागास राज्यांमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर तिथं ही मानसिकता अजूनही जशाच तशी जिवंत असलेली पाहायला मिळते. श्रेष्ठ जातींकडून कनिष्ठ जातींवर आजही मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार त्या ठिकाणी होत असलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून हे वैशिष्ट्य बऱ्याच अंशी जिवंत आहे किंवा अस्तित्वात आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही आहे. राहिलेली आणखीन 4 वैशिष्ट्ये ते आपण नेक्स्ट म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.